नमस्कार प्रेक्षकांनो. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये काय होणार ह्या गोष्टीचा आपण अंदाज तर पाहिलाच, पण आज आपण जे पाहिलं त्याविषयी पण बोलूया. खरं तर पूजाच्या एकदम सनसनीत 2-3 कानाखाली कृष्णाने लावलेल्या असत्या त्या गोष्टीचा, त्या रागाचा, त्या अपमानाचा बदला इथे आता पूजाने घ्यायचा ठरवलेला आहे. पण तिच्यापेक्षाही जास्त व्यक्ती जर कोणी चिडलेली असेल तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती समर आहे. समरला मात्र हा अपमान आपल्या बायकोचा अजिबात सहन झालेला नाही आणि त्याने मात्र आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आपण ह्या कृष्णाचा काटा काढायचा. पण त्याला शांत करत, डोकं शांत ठेव असं म्हणत इथे पूजा सांगू लागलेली आहे की हे असले उपद्व्याप आपण एवढ्या घाई गडबडीत करायची नाही. तर आपण काय करायला हवं असा आता प्रश्न समोर तर मात्र आता इथे आपली पूजा म्हणू लागली आहे की माझ्याकडे भरमसाठ युक्ती आहे. त्या युक्तीतली एक युक्ती मी वापरायचं ठरवलं आहे. तर बघ तू त्या सगळ्या गोष्टींचं पुढे कशात रूपांतर होईल आणि कशी ती कृष्णा आणि तो दुष्यंत आणि ती बाळजाबाई यांची मी चांगलीच नाकठेचणी करते. म्हणजे नक्की काय करणार आहे असा समर ज्या वेळेला पूजाला प्रश्न करतो तर त्यावेळेला पूजा म्हणते, मला त्या दोघी सासूसुनांची जी जोडी जमलेली आहे ना ती फोडावी लागणार आहे अगोदर. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त भन्नाट आयडिया आहे आणि ती मी आयडिया वापरून ह्या दोघींना एकदम चांगली धूळ चाटवणार आहे आणि त्यांच्या आखाड्यात चांगलीच धुलाई करणार आहे. म्हणजे नक्की काय करणार हा जो प्रश्न आहे ना तो आपल्यासमोर पण आहे, पण पूजाच्या डोक्यात पूर्णपणे प्लॅन तयार आहे. तर आपण इकडे पाहत आहोत इथे बाळजाबाई इमोशनल होऊन आपल्या कृष्णाला कालची घडलेली जी हकीकत आहे, घडलेली जी गोष्ट आहे, त्यामुळे तिच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की तिचा जो मुलगा दुष्यंत आहे इतके दिवस झाले तिच्याशी बोलतही नव्हता. त्याच्यासाठी ती एकदम आसुसलेली होती की माझा मुलगा माझ्याशी कधी बोलणार वगैरे. तर आपण इथे पाहू शकतो ती ना इमोशनल होते आणि ती खरंच कृष्णाला म्हणते, तुझ्यामुळे मला माझा मुलगा परत मिळत आहे. तर इथे कृष्णा म्हणते की असं काहीही नाही, तुम्ही तुमच्या चांगुलपणामुळे त्याचा स्वभाव बदलला, त्याचं मन जिंकलं, त्याच्यामुळे तो तुमच्याकडे आला असेल, मी काहीही केलेलं नाही. इथे मात्र बाळजाबाई कौतुकाने सांगू लागते की माझ्याशी ज्या वेळेला तो बोलला इतक्या दिवसांनी त्यावेळेला मला खूप भारी वाटलं आणि तो मला सांगत होता की तुम्ही दरवेळेला माझ्या बायकोची बाजू घेतात, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. या सगळ्या गोष्टी पाहून मला खरंच आता बरं वाटते आणि माझी बायको ह्या घरात एकटी नाही आणि तिच्यावरती माया करणारी आजपर्यंत कुठलीच आई नव्हती. तिच्यावरती तुम्ही माया पण करत आहेत, तिचं मन तुम्ही जिंकले, म्हणजेच माझंही मन तुम्ही जिंकलं असं समजा हवं तर. आणि इतक्या दिवसापासून तुम्ही माझ्या बायकोची साथ दिली त्याच्यासाठी खूप खूप आभार असं इतकं गोड बोलला. आणि काही का होईना त्याचे पावलं त्याच्या आईच्या दिशेने वळायला लागली आहे या गोष्टीचं तिला भारी कौतुक वाटते. आणि हे सगळं कोणामुळं झालं असेल तर ती फक्त आणि फक्त कृष्णा आहे. कृष्णा, तू त्याला दरवेळेला व्यवस्थित समजवून सांगते, माझ्याविषयी चांगलं समजवून सांगते, त्या गोष्टीमुळेच बहुतेक त्याचं मन बदललं आहे असंही ती बोलून दाखवते. इथे मात्र त्याला त्याची आई मिळेल, पण मलाही माझी आई मिळालेली आहे, माझी आई माझ्यापासून दूर तर नाही ना जाणार, असा एकदम सोज्वळ प्रश्न आपल्या कृष्णाने विचारला. ती पण तिच्या आईच्या प्रेमासाठी आसुसलेली होती. आजपर्यंत आई म्हणून तिने कुणाला मनापासून हाकही मारली नाही आणि तिला कोणाचं प्रेमही मिळालं नाही. पण बाळजाबाईकडनं जे प्रेम मिळाले ते एक आई म्हणून इतकं सुंदर आहे. तर ती तेही म्हणू लागते की माझी पण आई माझ्यासाठी अशीच खंबीरपणे आणि कायमची माझ्यासोबत राहील ना. इथे मात्र आता बाळजाबाई इतकी इमोशनल होते आणि आपल्या लेकीला इथून पुढे मला बाळजाबाई नाही तर मला आई म्हणून हाक मारायची असं म्हणत तिला उराशी कवटळते आणि तिला माया लावताना इथे आपण पाहू शकतो कृष्णावरती अत्यंत निस्वार्थ प्रेम करणार का बाळजाबाई. तर इथे तिने एकदम घट्ट मिठी मारून अत्यंत प्रेमाने तिला जवळ घेऊन आणि तिला स्वीकारलेलं आहे आणि तिला आई म्हणण्याची जी परमिशन आहे ती आता इथे बाळजाबाईंनी दिलेली. मात्र आपण इकडे पाहतोय की पूजाचा जो प्लॅन आहे तो एकदम भयंकर डेंजर आहे. कारण तिने एक प्लॅन केला आहे आणि त्या प्लॅनमध्ये तिने असं ठरवलं आहे की आढळरावांच्या मनात कृष्णाचं जे आढळ स्थान आहे ना तेच हलवून टाकायचं. म्हणजेच खरं तर तिच्या कुठल्या गोष्टीवरती वार करणार आहे आणि त्याच्यासाठी ती कुठल्या व्यक्तीला बोलवणार आहे
आता तर आपण पाहू शकतो एक व्यक्ती आला आहे आणि त्याने ते बाकीच सांगण्यासाठी तो खरं तर आला आहे. त्याच्यावरती आढळरावांच्या फॅमिलीचा खूप विश्वास आहे त्या गुरूंवरती. आता ते गुरुजी आले, सगळेजण त्यांना अचानक आल्यामुळे घाबरून बघतात नाही. म्हणतात गुरुजी कितीतरी वर्षातने आपल्या घरी आले आणि त्यांनी गेलेलं आजपर्यंतचं भाग्य कधीही खोटं ठरलेलं नाही आणि त्यांनी आज अचानक आपल्या घरी एंट्री मारली. तर ते काय सांगतील? त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आढळरावांसाठी म्हणजे काळ्या दगडावरची ढवळी रेष. कारण ते जे सांगतील तसेच आढळराव वागतात. आता आपण इथे ह्या गोष्टीचा वापर करून घेणार आहोत आणि आपली कृष्णा कशी चांगली नाही आहे हे आढळरावांसमोर सिद्ध करणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळे आढळराव आणि आपली कृष्णा यांच्यामध्ये मागे पुढे वाद निर्माण होताना दिसणार आहे का? बरेचदा आपल्याला वाटतं की नाही, पण खरं सांगायचं तर बाळजाबाईचा जो भूतकाळ आहे त्या भूतकाळातली ही व्यक्ती आणि आपली कृष्णा ह्या सगळ्या 3 गोष्टींचा काहीतरी संबंध आहे जो आजपर्यंत आपल्याला ठाऊकच नाही. इतकी वर्ष जी कृष्णा बिना आईची बिना बापाची वाढली, लहानची मोठी झाली, त्यांच्या प्रेमासाठी कायम आसुसलेली राहिली, त्या सगळ्या गोष्टींचा जो काही संबंध येणार आहे त्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जी बाई आहे ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ही बाळजाबाईच असणार आहे. बाळजाबाईने आपल्याला भूतकाळात जो त्रास दिला आहे तो इथे वर्तमानात कृष्णा लक्षात ठेवेल का आणि त्यात भविष्य काय दिसेल हे सगळं काही एकदम गुपित आहे आणि ते पाहायसाठी आपल्याला पुन्हा भेटावं लागणार आहे. आणि आपण पुन्हा भेटूया. आत्ता तरी छोटीशी घेऊ विश्रांती. धन्यवाद.